आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी भेट घेतली। महापालिकेने यापुढे अशा प्रकारची घटना घडणार नाही यासाठी काळजी घेण्याची गरजही व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राला गती देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी सक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणांनी दिली। तसंच विदर्भाच्या विकासासाठी नंदनवन करण्यासाठी तेच एकमेव लोकनेते असल्याचं म्हटलंय। नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। पूर्ण पक्ष उद्धव ठाकरेंनी बरबाद करून टाकला, तेव्हा हनुमानाचं नाव आणि हनुमान चालीसा वाचन त्यांनी केलं असा टोला माजी खासदार नवनीत राणांनी ठाकरेंना लगावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सासवड इथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेतलं। पालखी सासवड इथं मुक्कामी असून वारकऱ्यांसोबत जेवण करत वारीचा आनंद घेतला। डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं। कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तरी देखील सरकारकडून कर्जमाफीची जाहिरातबाजी सुरू आहे। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सरकारवर टीका केली आहे। सुषमा अंधारे 12 पक्ष फिरून पोट भरण्यासाठी उभाठात आल्या असं नवनाथ बन यांनी सुषमा अंधारेंना चोख प्रत्युत्तर दिलं। अमरावतीत बोगस बियाणांच्या अनेक तक्रारी वाढल्यानंतर भाजप काँग्रेसमध्ये झोंपली आहे। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार निशाणा लावलाय। विशेष मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या कल्याण दौऱ्यावर आले होते। त्यावेळी मुंब्र्याचं 40,000 बांगलादेशी मतदार घुसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच उगाच चर्चा नको अशी प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। शिर्डीच्या श्रीरामपुरात किरकोळ कारणावरून हॉटेल चालकाची हत्या झाली होती। त्याच्या कुटुंबियांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट घेतली। वर्ध्याच्या हिंगणघाट नागरिकांच्या प्रलंबित मालकी हक्काच्या प्रश्नाला अखेर गती मिळण्याची चिन्ह आहेत। विधानभवनात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदार राजेश बकाने यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला होता। उबाठाच्या प्रत्येकाला बोभाटा करण्याची सवय, विनायक राऊतांनी स्वतःच्या सुनेवर आरोप नाही करायला पाहिजे, मंत्री संजय शिरसाटांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।